बीड जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, संभाजीनगर, जालना, परभणी या परिसरामध्ये हिंगोली ह्या परिसरामध्ये आज देखील दुपारनंतर म्हणजे आणि रात्रीच्याला बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा। पण 17 तारखेपासून हे मराठवाड्यात देखील ह्या जिल्ह्यामध्ये आणखीन पाऊस वाढणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। तसेच मराठवाड्यात देखील काय होणार आहे, उद्या 17 तारखेपासून बऱ्याच भागावर पुन्हा पाऊस वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। खास करून लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा त्या भागात अद्यापही पाऊस काही भागांमध्ये पडला नाही, तरी काल बऱ्याच भागामध्ये पडला, आज देखील पडणार आहे। पण तुम्ही घाबरू नका, हे जवळपासनं आज उद्या 17 पासून म्हणजे आज 16 पासून ते 25 तारखेपर्यंत आणखीन बऱ्याच भागामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे। 20 तारखेच्या नंतर आणखीन परत खूप पाऊस वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात 20 ते 25 देखील जास्त राहणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या परभणी, लातूर, बीड, धाराशिव, जालना, संभाजीनगर, हिंगोली या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा। त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आपण सोलापूर जिल्हा घेऊ, कारण की तिकडं पाऊस नव्हता, पण काल देखील सोलापूर, पंढरपूर बऱ्याच भागामध्ये पाऊस झाला। आज देखील काय होणार आहे, आज 16 तारखेला 16 जुलैला देखील आज देखील तिकडं पाऊस पडणार आहे, पण 17ला मात्र आणखी तिथला पाऊस वाढणार आहे, 18ला आणखीन जास्त वाढणार आहे, 19ला परत जास्त वाढणार आहे। त्याच्यानंतर 20 ते 25च्या दरम्यान मग पश्चिम महाराष्ट्रात देखील बऱ्याच भागामध्ये सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे। पण हे पाऊस दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे, भाग बदलत राहणार आहे, पण सगळीकडे चांगला पडणार आहे आणि सगळ्या पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, अहिल्यानगर, दोन, कडाष्टी, बीड, केज, धारूर, त्याच्यानंतर अंबाजोगाई, उदगीर, कंधार, नळदुर्ग, त्या अक्कलकोट ह्या परिसरातल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की सगळीकडे म्हणजे उद्या 17 पासून आणखीन पाऊस वाढणार आहे, 17, 18, 19ला जास्त वाढणार आहे, पण 20 तारखे ते 25 मध्ये परत आणखीन जास्त पडणार आहे म्हणून अंदाज पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणून हे लक्षात घ्यायचं। त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे वळू, उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक जिल्हा, अहिल्यानगर, त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव तिकडे देखील काय होणार आहे, आजपासून 16 तारखेला देखील आज बऱ्याच भागामध्ये पाऊस येणार आहे, पण 17ला आणखीन बऱ्याच भागातला पाऊस वाढणार आहे, त्याच्यानंतर 18ला आणखीन वाढत जाणार आहे, पण 20 ते 25 मध्ये परत तिकडे आणखीन खूप पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा। हे पाऊस सगळीकडे एकदा पडणार आहे, दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे, पण सगळ्या पिकाला जीवदान ठरणार आहे आणि ह्या पावसामध्ये 5 ऑगस्टपर्यंत हा पाऊस राहणार आहे, त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर खास करून मुंबई, पुणे, नाशिक आणि कोकणपट्टी, घाटमाता परिसर, सातारा जिल्ह्यात त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील मध्ये 17 तारखेपासून पाऊस वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। 17, 18, 19 खूप वाढणार आहे, त्याच्यानंतर 20 ते 25 आणखीन जास्तच पाऊस वाढणार आहे, म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, अकोले, संगमनेर त्या परिसरात देखील जास्त वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। शिर्डी, राहता, कोपरगाव, राहुरी त्या परिसरात देखील पाऊस चांगला पडणार आहे म्हणून त्यांनी देखील इकडं जालना जिल्हा, संभाजीनगर त्या भागात देखील आज दुपारनंतर बऱ्याच भागात सुरुवात होणार आहे, अमरावती देखील सुरुवात होईल, नागपूरकडे होईल। सांगायचं झालं तर आज 15 तारखेला बऱ्याच भागामध्ये 8 दिवस विश्रांती घेतलेला हे पाऊस ते आज दाखल होणार आहे म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। जालना जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्ह्यात अद्यापर्यंत पाऊस पडलेलाच नव्हता, काही भाग सोडूनच दिलेला आहे, त्या भागात देखील धाराशिव जिल्हा, लातूर जिल्ह्यात देखील आज बऱ्याच भागात पाऊस होणार आहे। पण राज्यात मात्र आज पाऊस सुरू झाल्याच्या नंतर दररोज उद्या 16ला ते आणखीन वाढत जाईल, 17ला आणखीन परत फरक पडेल, पुन्हा 19च्या नंतर पुन्हा आणखीन जास्त पाऊस वाढत जाणार आहे। 22 तारखेच्या नंतर पुन्हा काय होणार आहे, एक लो प्रेशर, एक चक्रीवादळ आहे, त्या चक्रीवादळ येणार आहे आणि ते चक्रीवादळाच्या पाठीमागे परत एक चक्रीवादळ, एक प्रणाली तयार होणार आहे। मग हे गेल्याच्या नंतर हे काय होणार आहे, पूर्व विदर्भातून पश्चिमी विदर्भाकडे जाणार आहे, पश्चिमी विदर्भाकडून इकडे जळगाव जिल्ह्यातून उत्तर महाराष्ट्र का म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव ह्या पट्ट्यातून जात असताना तिकडं विदर्भामध्ये मग 20च्या नंतर चांगला जोराचा पाऊस पडेल, पण तिकडे जर जास्त पाऊस पडत असल्यामुळे मराठवाड्यामध्ये परभणी, जालना, संभाजीनगर या भागामध्ये रिमझिम पाऊस सुरू होईल, बऱ्याच भागामध्ये रिमझिम पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सांगायचं झालं तर म्हणजे आज 15 जुलैपासून ते 5 ऑगस्टपर्यंत आता सर्व दररोजच वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, वेगवेगळा भाग धरणार आहे, सगळीकडे एकदाच जाणार नाही, दररोज वेगवेगळा पडणार आहे। आज देखील नंदुरबार जिल्हा आतापर्यंत पाऊस काही भागात झालेलाच नाही, त्या भागात देखील आज नंदुरबार जिल्ह्यात देखील दाखल होणार आहे। धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, येवला तालुका, अंदूर, सूल, वैजापूर, गंगापूर, सिल्लोड,
त्या परिसरात देखील आज बऱ्याच भागामध्ये पावसाची हजेरी लावणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. त्याच्यानंतर तेलंगणात देखील काय होणार आहे, डोंगरी तहसील आहे तिकडे देखील आज बऱ्याच भागामध्ये पाऊस होणार आहे. पण 17-18च्या नंतर तिकडे तेलंगणातला देखील पाऊस वाढणार आहे, म्हणून हा तेलंगणातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा. इकडे छत्तीसगडकडे चांगला पडणार आहे, मध्य प्रदेशकडे इकडे खंडवा तिकडे देखील जास्त राहणार आहे, बैतूलकडे देखील जास्त राहणार आहे, म्हणून हा अंदाज त्यांनी देखील लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर राज्यामध्ये आता आज एवढे दिवस थांबलेला पाऊस आज 15 तारखेपासून बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर काही ठिकाणी 2:30-3च्या नंतर सुरुवात होणार आहे, काही ठिकाणी 5:30-6च्या नंतर होईल आणि काही ठिकाणी रात्री 8-9च्या दरम्यान सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. उद्यापासून ते पाऊस वाढत जाणार आहे. सगळ्यात महत्वाचं, पाऊस पडला आणि नंतर काय होतं, असं वारं सुरू होतं बघा. वारं सुटल्याच्या नंतर कोणी तज्ज्ञ कोणी पाऊस सांगत नाही. माझं म्हणणं यापुढे मला देखील पाऊस विचारायचा नाही. तर तुम्हाला एक सगळ्यात सोबत सांगतो, निसर्गातून पाऊस कसा ओळखायचा. पावसाळ्यामध्ये असं जोराचं सारखं वारं चालू राहिलं आणि हे असं तांबडं आभाळ झालं की समजायचं 72 घंट्यात त्या ठिकाणी पाऊस येणार आहे. आणि काल 14 तारखेला ज्या ज्या भागामध्ये असं तांबडं आभाळ झालं ना, त्या भागामध्ये बघा ह्या 72 तासामध्ये पाऊस येतो का नाही हे निसर्ग सांगतं. म्हणून म्हणतो भविष्यामध्ये निसर्गावर प्रेम करा, निसर्गातून अंदाज घ्या, झाडं लावा, झाडं जगवा. भविष्यामध्ये हे तापमान कमी करायचं असेल तर झाडं लावावं लागतील. म्हणून म्हणतो भविष्यामध्ये अंदाज घेत असताना निसर्गावर प्रेम करा, निसर्गाची सेवा करा, झाडं लावा, झाडे जगवा. नंतर सगळ्यात महत्त्वाचं, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर